Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is kingdom Animalia. Up to here we have learned the various criteria by which all the animals can be classified. After that we are learning the animal classification at phylum level. We have studied the phylum Porifera, Cnidaria, Ctenophora, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, and last time we have studied the phylum Mollusca, and now we are going to study the next phylum, that is phylum Echinodermata. The name itself says that ichnos means spine म्हणजे काटे and derma means skin म्हणजे त्वचा. ज्या प्राण्यांच्या त्वचेवरती काटे आहेत असे प्राणी या फायलम मध्ये इन्क्लूड केलेले आहेत, समाविष्ट केलेले आहेत. काही एक्झाम्पल इथे आपण बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे ॲस्टेरियस मीन्स सी स्टारफिश, आपण ज्याला म्हणतो त्याला ॲस्टेरियस असं म्हणायचं. कुकुमॅरिया सी ककुंबर, हे नेक्स्ट हा जो पिक्चर आहे हा सी ककुंबरचा आहे. दिस वन वॉज स्टारफिश. देन इक्नस मीन्स सी अर्चिन, हा जो आहे हा सी अर्चिन आहे. इथे आपल्याकडे त्याला कल्च असं नाव आहे, वर्नॅक्युलर नेम इन अवर एरिया इट इज कल्च. याला काय म्हणायचं, सी अर्चिन. काही ठिकाणी हा इडिबल सुद्धा आहे. देन एंटेडॉन म्हणजेच काय तर सी लिली. अँड लास्ट वन दॅट इज ऑफिओथ्रिक्स, दॅट इज ब्रिटल स्टार, याला ब्रिटल स्टार असं म्हणायचं. तर ही सगळी उदाहरणं आहेत या फायलममधली. तुम्ही या फायलममधल्या सर्व उदाहरणांमध्ये एक कॉमन गोष्ट बघितली असेल, ती म्हणजे काय तर यांच्या शरीरावरती हा जो आहे सी ककुंबर यामध्ये एकदम नाजूक आणि छोटे काटे असतात. यामध्ये छोटे काटे परंतु नाजूक नसतात, ते काटेदार आपल्याला सहज दिसू शकतात. हे तर काय एकदम स्पाइन पॉइंटेड, त्याचबरोबर इथे पण आहेत आणि इथे सुद्धा आहेत. सो द ॲनिमल विच पजेसेस द needle like structure or ichnos spine on their skin, that animals are included in this phylum, that is the phylum Echinodermata. Habit, where do they live? These are exclusively marine. हे सगळे काय आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे ॲनिमल आहेत. सॉलिटरी म्हणजे एकटे राहणारे. सेडनेटरी और फ्री लिव्हिंग, काही ॲनिमल्स असे आहेत की ते सेडनेटरी आहेत, एकाच जागेवरती फिक्स राहतात, त्यामध्ये लोकोमोशन असत नाही. आणि काही ॲनिमल म्हणजे मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. जास्तीत जास्त ॲनिमल्स जे आहेत हे काय आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये लोकोमोशन सुद्धा आहे. अँड ग्रिगॅरस बेंथिक अँड ग्रिगॅरस बेंथिक म्हणजेच काय तर हे शाकाहारी आहे आणि पाण्यामध्ये जे वॉटर बॉडीज ज्या आहेत, पाणी ज्या ठिकाणी असतं त्याच्या तळाशी राहणारे हे सगळे बेंथिक म्हणजे तळाशी राहणारे प्राणी, आणि ग्रिगॅरस म्हणजेच शाकाहारी प्राणी आहेत. बॉडी स्ट्रक्चर, यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे तर थोडक्यात बघूया. दीज आर रॅडियली सिमेट्रिकल. हे यांच्या शरीरामध्ये कोणत्याही एका पॉईंटमधून एकापेक्षा जास्त प्लेनमध्ये यांचे समान भाग होतात, म्हणून यांना रॅडियली सिमेट्रिकल म्हणतात. परंतु अजून एक यामध्ये थोडासा टाईप आहे, पेंटॅमेरस सिमेट्री. रॅडियली सिमेट्री आहेच, परंतु फक्त आणि फक्त 5च भागांमध्ये यांचे समान 2 भाग होऊ शकतात, म्हणून यांना पेंटॅमेरस असं सुद्धा म्हटलं जातं. 5 भागांमध्ये समान 2 भाग होतात म्हणून यांना पेंटॅमेरस सिमेट्री असं म्हटलं जातं. बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप्ड. काही बॉडींमध्ये
म्हणजेच लास्ट टाइम आपण जे बघितलं सी ककुंबर हे कसं होतं, स्पेरिकल बॉडी. सी अर्चिन ही सुद्धा कशी आहे, स्पेरिकल बॉडी आहे. हे जे आहे स्पेरिकल बॉडी आहे. And star shaped, we know that starfish, it has the shape of a star. Body endoskeleton is made up of calcareous ऑसिकल्स. यांच्यामध्ये स्केलेटन जे असतं म्हणजे यांच्या शरीराला आधार देणारा जो टिश्यू आहे त्याला स्केलेटन असं म्हणायचं, आणि तो टिश्यू ऑसिकल्सपासून बनलेला आहे, ऑसिकल्सपासून, की ज्यांच्यामुळे यांना एक ठराविक आकार प्राप्त झालेला असतो. स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, हेन्स द नेम इक्नोडर्मॅटा. यांच्या बॉडीवरती स्पाइन्स असतात, काटे असतात, म्हणून त्यांना इक्नोडर्मॅटा असं नाव दिलेलं आहे. द बॉडी इज विदाउट डेफिनेट बॉडी डिव्हिजन. म्हणजेच काय, लास्ट टाइम जसे बॉडी डिव्हिजन आपल्याला बघायला मिळालेलं, हेड, त्यानंतर फूट आणि वायसेरल बॉडी इन मोलस्का. Like that, here you cannot find any body divisions like head. Where is their head? We cannot differentiate. Where are their legs? Legs are tiny podia, tiny tentacles like structures are there. These are not their foot or legs. These are arms, and with the help of these arms they cannot locomote. Only the brittle star, it can locomote with the help of their arm. But the locomotion in case of these starfish, it takes place by the tentacles which are present behind them. With the help of that tentacles they can locomote. Here we cannot differentiate their body structure. Instead of, they have two sides, ओरल अँड ॲबओरल. यांच्यामध्ये दोन साईड्स असतात, ओरल साईड आणि दुसरी आहे ॲबओरल साईड. म्हणजेच यांचं ओरल म्हणजे तोंड, हे तोंड जे आहे हे नेहमी खालच्या बाजूला असतं जिथे हे अटॅच आहेत जमिनीला, आणि वरची बाजू जी आहे याला ॲबओरल असं म्हणायचं. हा जो वरून भाग दिसतो नक्षीदार भाग याला ॲबओरल भाग म्हणायचा, आणि याच्या खालच्या बाजूला जो आहे त्याला ओरल साईड. अशा दोन साईडच फक्त यामध्ये आहेत. The peculiar characters is presence of water vascular system in which water enters through the medraporate. यांच्यामध्ये एक पिक्युलर कॅरेक्टर आहे, ते कोणतं, तर वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहेत. यांच्या शरीरावरती छिद्र असतात, आणि ही छिद्र नुसती नाहीत तर ती वॉटरसाठी वॅस्क्युलर सिस्टीम आहेत, ते वॉटर त्यांच्यामधून आरपार जाऊ शकतं, आणि हे पाणी त्यांच्यामधून आरपार गेल्यामुळे त्यांना कोणतं काम होऊ शकतं, तर रेस्पिरेशनसाठी आणि सर्क्युलेशनसाठी सुद्धा त्यांना मदत होऊ शकते. दिस सिस्टीम इज यूज्ड इन लोकोमोशन अल्सो. ह्या सिस्टीमचा उपयोग त्यांना लोकोमोशनसाठी होतो. देन फूड कॅप्चरिंग, अन्न मिळवण्यासाठी सुद्धा या सिस्टीमचा उपयोग होतो. अँड देन रेस्पिरेशन अल्सो, रेस्पिरेशनसाठी सुद्धा ह्या सिस्टीमचा उपयोग होतो. दॅट इज द वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ दिस ॲनिमल. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. मीन्स व्हॉट, माउथ इज ॲट ओरल साईड अँड ॲनस इज ॲट ॲबओरल साईड. यामध्ये व्हेंट्रल आणि टर्मिनल असं आपण म्हणू शकत नाही, सॉरी अँटेरियर पोस्टेरियर भाग असं आपण म्हणू शकत नाही, तर त्याच्याऐवजी काय साईडचं नाव आहे, ओरल साईड अँड ॲबओरल साईड. वरचा जो भाग आहे त्याला ॲबओरल साईड असं म्हणायचं. माउथ इज व्हेंट्रली प्रेझेंट ऑर ओरल सरफेस. व्हेंट्रल साईड म्हणजे खालची, त्याला ओरल सरफेस असं म्हणायचं. ॲनस इज ऑन ॲबओरल सरफेस. Respiration. Respiration is performed by peristomial gill, papillae, respiratory tree. यामध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रेस्पिरेटरी ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. काहींमध्ये पेरिस्टॉमियल गिल्स प्रेझेंट आहेत, काहींमध्ये
रेस्पिरेटरी ट्री आहे. हा जो आहे हा ॲनिमल सी ककुंबर आहे आणि सी ककुंबरच्या आतमधल्या बाजूला जे इथे काही सेक्शन दाखवलेला आहे, हा सेक्शन कशाचा आहे तर रेस्पिरेटरी ट्रीचा आहे. आणि काहींमध्ये पॅपिली प्रेझेंट असतात की स्टारफिशच्या खालच्या बाजूला हे पॅपिलीज प्रेझेंट आहे. आणि इथे सुद्धा आपण बघू शकतो या व्हिलीज ज्या आहेत या व्हिलीजमधून ऑक्सिजन आतमध्ये येऊ शकतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने रेस्पिरेशन या प्राण्यांमध्ये चालतं. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रिटरी सिस्टीम इज ॲबसेंट. कशामुळे ॲबसेंट असेल तर यांच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलेशन सिस्टीम आहे. वॉटर व्हॅस्क्युलेशन सिस्टीम असल्यामुळे डायरेक्ट पाणी संपूर्ण शरीराच्या संपर्कात येतं. त्यामुळे ह्या दोन्ही सिस्टीम वेगळ्या पद्धतीने असण्याची गरज ह्या प्राण्यांना भासत नाही. नर्वस सिस्टीम इज सिम्पल विथ ए नर्व रिंग अराउंड द माउथ अँड द रॅडियल नर्व इज इन द आर्म. इथे नीट लक्ष देऊन बघा. हा जो लाल रंग दिसतोय पेंटॅगोनल स्ट्रक्चर, हा जो आहे याला काय म्हणायचं रिंग, नर्व रिंग. रिंग लाईक स्ट्रक्चर आहे त्यावरूनच नाव आहे नर्व रिंग. नर्व म्हणजे नस आणि रिंगच्या आकाराची असणारी नस, त्याला नर्व रिंग असं म्हणायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे प्रत्येक आर्ममध्ये गेलेल्या नर्व्ज आहेत, प्रत्येक आर्ममध्ये गेलेली ही जी एक सिंगल नर्व आहे, त्यानंतर ही एक आहे सिंगल नर्व आणि ही एक आहे की जी छोट्या छोट्या नर्व्समध्ये डिवाईड झालेली आहे. ह्या नर्वला काय म्हणायचं रॅडियल नर्व्ज. आर्ममध्ये असणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत यांना म्हणायचं रॅडियल नर्व्ज. आणि मध्ये जी आहे त्याला नर्व रिंग. आणि बाहेर जी आहेत ज्या 5 आहेत त्यांना रॅडियल नर्व्ज असं म्हणायचं. रिप्रोडक्शन. सेक्सेस आर सेपरेट, समटाइम्स बायसेक्शुअल. काही प्राणी बायसेक्शुअल आहेत म्हणजे दोन्ही मेल आणि फिमेल ऑर्गन एकाच प्राण्यामध्ये असू शकतात. परंतु मेजॉरिटीली इन दिस फायलम, या फायलममध्ये मेल ऑर्गॅनिझम आणि फिमेल ऑर्गॅनिझम्स हे सेपरेट आहेत. हे सिम्बॉल जे दाखवलेले आहेत हा मेलचा सिम्बॉल आहे आणि हा फिमेलचा सिम्बॉल आहे. तर मेल आणि फिमेल इथे गॅमेट्स तयार करू शकतात. त्यांचं युनियन होऊन फर्टिलायझेशन होऊ शकतं, झायगोट तयार होतं. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल म्हणजे आउट ऑफ द बॉडी, त्यांच्या बॉडीच्या बाहेर हे फर्टिलायझेशन आहे म्हणून त्याला एक्सटर्नल म्हणायचं. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. आता ऑफकोर्स जर फर्टिलायझेशन हे बाहेरच आहे तर डेव्हलपमेंटसुद्धा बाहेरच असणार आहे म्हणून त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. दे शोज हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी असते ती म्हणजे कोणती रिजनरेशन. जर यांचा एखादा आर्म तुटून गेला तर तिथे नवीन आर्म तयार होऊ शकतो. याच प्रोसेसला रिजनरेशन, जसं की आपण प्लॅनेरियामध्ये सुद्धा बघितलेलं होतं, इट इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. तर अशा पद्धतीने यांचं रिप्रोडक्शन होत असतं. नाऊ डिपेंड्स अपॉन दिस लेक्चर यू हॅव टू आन्सर वन क्वेश्चन अँड दॅट क्वेश्चन इज नेम द नर्व प्रेझेंट इन द आर्म ऑफ ए स्टारफिश. या लेक्चरवरून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तो म्हणजे हा जो स्टारफिश आहे या स्टारफिशमध्ये नर्वस सिस्टीम कशी असते हे तुम्हाला माहिती आहे. नर्वस सिस्टीम माउथच्या बाजूला असते. त्याचबरोबर प्रत्येक आर्ममध्ये सुद्धा काही नर्व्ज गेलेल्या असतात. तुम्हाला ह्या आर्ममध्ये गेलेली जी नर्व आहे ह्या नर्वचं नाव सांगायचं आहे. या नर्वचं नाव कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर या लेक्चरमध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. All students are requested to note down the important points during this lecture. Thank you.